द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे पातळ पोह्यांचा चिवडा. कुरकुरीत कसा करायचा ते सांगणार आहे. त्यासाठी मी इथे पातळ पोहे घेतलेले आहेत. ते आधी सर्व चाळून घ्यायचे आपल्याला. हे बघा असे असतात पातळ पोहे. हे नवशिक्या मुलांना माहीत नसतं ना, त्यांच्यासाठी हे सांगते. असे चाळून घ्यायचे, थोडे थोडे करून चाळून घ्यायचे. साहित्य बघूया. अर्धी वाटी खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत, पातळ काप करायचे. 4 हिरव्या मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, धुवून थोडंसं ऊन दाखवून. अर्धी वाटी डाळवं घेतलेलं आहे. ह्याला डाळ्या पण म्हणतात, डाळवं म्हणतात आणि फुटाण्याची डाळ सुद्धा म्हणतात. हे कुठल्याही किराणा दुकानात त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. 3 ते 4 कढीपत्त्याच्या काड्या घेतलेल्या आहेत, धुवून वाळवून घेतल्यात. 2 चमचे तीळ घेतलेले आहेत. 2 चमचे पिठी साखर घेतलेली आहे. चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आपण. आणि मसाले बघूया. कोरडे मसाले. 1 छोटा चमचा हिंग घेतलेला आहे. 1 छोटा चमचा हिंग. 1 चमचा धण्याची पावडर. 2 चमचे चिवडा मसाला. 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मोहरी. आणि हे अर्धा किलो पोहे घेतलेले आहे. हे स्वच्छ चाळून, स्वच्छ निवडून वगैरे घेतलेले आहेत. आता हे आपल्याला अगोदर भाजून घ्यायचे. ही तुम्हाला एक ट्रिक सांगते मी, चिवडा कुरकुरीत राहण्यासाठी. हे आधी भाजून घ्यायचे आणि मग पुन्हा तेलाची फोडणी द्यायची. तर आपण सुरुवात करूया. तापायला ठेवलेली आहे. आता आपल्याला थोडे थोडे करून पोहे भाजून घ्यायचे खरपूस. असे पोहे आधी भाजून घेतले ना की मग पुष्कळ दिवस चिवडा कुरकुरीतच राहतो. छान खरपूस भाजून घेऊया. आता बघा पोहे छान भाजून झालेले आहे खरपूस. या स्टेजला गॅस बंद करायचा. हे बघा असं बघायचं, चुरल्या जातात. आणि मग एका मोठ्या भांड्यात काढून घ्यायचं. कढई मी स्वच्छ करून घेतलेली आहे. आता इथे 1 वाटी आपली जेवणाची वाटी असते ना, ती वाटी मी तेल घेतलेलं आहे. आता या पळीने किती तेल लागतं ते बघूया. मग मी शेवटी तुम्हाला सांगते किती तेल लागलं मला. शेंगदाणे परतून घेऊया. हे बघा असे उकळायला लागले ना शेंगदाणे की काढून घ्यायचे. हे बघा असे उकळले, छान खरपूस भाजून घ्यायचे. खोबरं परतून घेऊया. डाळ्या ऑलरेडी भाजलेल्याच असतात, त्यामुळे 1 मिनिटभर फक्त परतायच्या आणि लगेच काढून घ्यायचं. आता शेंगदाणे, खोबरं आणि डाळ्या सर्व भाजून झाले, तळून झाल्यात आपल्या छान. आता काय करायचं, या तेलामध्येच आपल्याला 3 बॅच करून घ्यायचे. तर हे थोडंसं तेल आहे, त्यामध्ये थोडी मिरची टाकायची. त्यानंतर कढीपत्ता, थोडी मोहरी, त्यानंतर थोडा हिंग, थोडी धण्याची पावडर
आणि थोडा चिवडा मसाला आणि थोडे तीळ. आता हे सर्व एकत्र करायचं आणि थोडेसे पोहे टाकून घ्यायचे. 3 बॅचमध्ये आपण करणार आहोत. आता छान एकत्र करून घ्यायचे. मसाल्यामध्ये हळद असते त्यामुळे मी हळद घेतलेली नाही, नाहीतर मग कलर वेगळाच येतो चिवड्याला. यातच थोडं खोबरं टाकायचं, डाळ्या टाकायच्या आणि शेंगदाणे टाकायचे. छान एकत्र करून झाले, एकजीव झाले. आता अशाच प्रकारे आपण 2 बॅच करून घेणार आहोत आणि हे आता काढून घ्यायचे. मोठ्या भांड्यातच काढायचे, कारण आपल्याला परत त्यात मीठ साखर एकत्र करायची. शेवटची बॅच पण आपली झाली आहे. आता थोडा गरम असतानाच आपण मीठ घालून घेऊया आणि थोडे थंड झालं की मग आपण साखर घालणार आहोत. मीठ घालते. आपल्या चवीप्रमाणे मीठ घालायचं. साधारणपणे 2 सपाट चमचे टाकलेत. आता हे छान मिक्स करायचं आणि मग थंड झालं की मग आपण साखर घालणार आहोत. आता चिवडा बऱ्यापैकी थंड झालेला आहे. साखर टाकायला हरकत नाही. आता मी साखर मिसळून घेते. हा 1 चमचा टाकला आणि हा दुसरा चमचा. आता मिक्स करून घेऊया. अलगद हाताने मिक्स करून घ्यायचा, नाहीतर मग त्याचा चुरा होऊन जाईल. अतिशय कुरकुरीत झालेला आहे चिवडा. मी सांगितल्याप्रमाणे करून बघा माझ्या पद्धतीने, नक्की आवडेल सर्वांना. आणि तेलही जास्त लागलेले नाही आहे. हे बघा, जवळजवळ अर्धी वाटी तेल लागलेलं आहे. आता अशा कंटेनरमध्ये मी भरून ठेवते. अतिशय कुरकुरीत आणि स्वादिष्ट चिवडा तयार झालेला आहे. हे बघा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. धन्यवाद.